नमस्कार. आपलं महानगर आपल्या बातम्या आतल्या बातम्या या अंतर्गत आपण दररोज एक नवीन विषय घेऊन येत असतो. आजचा विषय चं जे थंब आहे किंवा टायटल आहे ते अभद्र युती विचित्र आघाडी. आता येणाऱ्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे आणि त्याचा निकाल लागणार आहे 16 जानेवारीला. मात्र ज्या निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे नगर परिषद नगरपंचायती त्या काही ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, काही ठिकाणी पॅनल निवडून. आता अशा ठिकाणी नगराध्यक्ष एका विचारधारेचे, समोरील नगरसेवक एका विचारधारेचे, त्यापेक्षा मग ह्या सर्वांनी ठरवलं की आपण एक नवीन जे गेल्या 2014 पासून विकास विकास अशा पद्धतीचा जो काही शब्द आपल्या कायम कानावरती आढळत असतो, तर त्या विकासाचं एक चांगलं असं नाव घ्यावं त्या आघाडीमध्ये आणि विकास पॅनल, विकास मंच अशा पद्धतीचं स्थापन करावं. आणि आपली जी काय विचारधारा आहे म्हणजे आपण का म्हणतोय अभद्र युती, म्हणजे तुम्ही कधी विचार तरी करू शकता का की भाजप जो कायम हिंदुत्वाचा कास धरतो की हिंदुत्व मानणारा पक्ष आहे, तो MIM सोबत जाईल. म्हणजे ओवेसी यांच्या पक्षासोबत एका कुठल्या तरी अकोल्यामधील जी काय नगर परिषद आहे त्या ठिकाणीच त्या सत्तेसाठी जी अभद्र युती आहे ती भाजप आणि MIMची होईल. हे झालं अकोल्याचं. ठाण्यामध्ये तेच चालू आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला करण्यासाठी भाजप त्यांचा जो परंपरागत जो काय विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सोबत जात आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अंबरनाथ विकास आघाडी असं नाव दिलं आहे. त्यामुळे ह्या अभद्र युती विचित्र आघाड्या ह्या ज्या काय आता सुरू आहेत ते पाहता जे इझिली केकवॉक जे वाटत होतं ह्या निवडणुकीमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व या पूर्ण महापालिकांमध्ये दिसेल. कारण ज्या पद्धतीने नगरपंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप हा दिसला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि त्यानंतर अजित पवार यांचा पक्ष. असं असताना सगळं सेफ असताना अशा पद्धतीने गोल करायचा की आपल्याच गोलकीपरला तो गोल पकडायला कोणती संधी द्यायची नाही किंवा क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर हिट विकेट व्हायचं. म्हणजे आज सकाळपासून किंवा कालपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ हे एक नंबरचा गुंड म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बोलतात, त्याच्यावरती बावनकुळे रिॲक्ट होतात आणि ह्या सगळ्याचा परिपाक काय असतो तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस आघाडी करतं किंवा युती करतं. हे ऐकायला विचित्र वाटतंय, मात्र समजायला विचित्रपणा नाही असं मला व्यक्तिशः वाटतं. याचं कारण की ज्या पद्धतीने समाज व्यवस्था बदलते. सुरुवातीला आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या जी प्रचाराची निवडणुकीची जी काही लगीनघाई आहे, आता हा सुद्धा मोसम लग्न सरायचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरा किंवा मुलगी यांचं जे लग्न व्हायचं ते ठरवून व्हायचं. त्यानंतर आली पद्धत लव्ह मॅरेजची, त्यानंतर गेल्या काही वर्षापासून आली पद्धत लिव्ह इन रिलेशनशिपची आणि आता ज्या पद्धतीने डेटिंगच्या नावाखाली काही महिने आपण एकत्र राहून बघूया, त्यानंतर जर आपले विचार जुळले, आपली मनं जुळली तर आपण एकत्र संसार करूया. अशा पद्धतीचं जे काय फास्ट सगळ्या गोष्टी सुरू आहे, फास्ट फूडचा जमाना आहे म्हणतात, तसंच आता फास्ट संपूर्ण हे राजकारणात आलेलं आहे आणि लोकांना क्विकली ह्या सगळ्याचा रिझल्ट हवा आहे. त्यामुळे बघा ना की अकोट ही जी नगर परिषद आहेत, 35 जणांच्या नगर परिषदेमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्ष आहेत. या ठिकाणी 33 जागांवरती निवडणूक झाली. त्यामध्ये BJPला 11, MIMला 5 जागा मिळाल्या, अजित पवार यांच्या पक्षाला 2 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जे काय जो पक्ष आहे त्याला 3 जागा मिळाल्या. म्हणजे ह्यांचं एक पॅनल, त्याच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित, काँग्रेसला 6 जागा आणि वंचितला 2 जागा. ज्यावेळी ही अशी परिस्थिती येते त्यावेळी MIM सोबत जायला आता इम्तियाज जलील, थोड्या वेळापूर्वी इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे, यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. एक समजून घ्या, आपली जे थंब आहे अभद्र युती विचित्र आघाड्या किंवा अभद्र युत्या ज्या काय सुरू आहेत किंवा विचित्र आघाड्या, याचं कारण आहे जो आज इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती अंडी फेकून मारली आहेत. कारण इम्तियाज जलील यांच्यावरती असा आरोप आहे की त्यांनी तिकीट विकल्या. म्हणजे आतापर्यंत तो आरोप रामदास आठवले यांच्यावरती होत होता, वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावरती होत होत्या, MIM वरती थेटपणे करतो. मात्र आता इम्तियाज जलील यांच्यावरती सुद्धा तो आरोप झाला आणि काही दिवसापूर्वी
जे संभाजीनगरमधील जे मंत्री आहेत अतुल सावे यांच्यावरती तोच आरोप झाला की त्यांनी सुद्धा तिकीट विकल्या. आता जर तिकीट विकून जर सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य कार्यकर्ता तुमच्या गळ्यात काय हार नाही घालणार, तुमच्या गाडीवर तुमच्या डोक्यावरती तो दगडच फेकून मारणार. त्यामुळे ह्या ज्या विचित्र आघाड्या अभद्र युती ज्या होत आहेत त्याला हे नेते म्हणजे नेते सोयीने काय सांगतायत. आता थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य काय आलं की ही युती किंवा अंबरनाथमध्ये हे केलेलं आम्हाला मान्य नाही, MIM सोबत जाणं आम्हाला मान्य नाही. पण एवढी डेअरिंग होतेच कुठे. तुमच्या तो जो कोण जिल्हाध्यक्ष असेल, जिल्हा भाजपचा प्रमुख असेल, हा सगळा माणूस जो कोण जी व्यक्ती असेल, आता थोड्या वेळापूर्वी पाटील नावाच्या जे अंबरनाथचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली किंवा काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली. आता ते काय सांगतायत की आम्ही अंबरनाथ विकास पॅनल अंतर्गत, म्हणजे अंबरनाथचा किस्सा तर फारच इंटरेस्टिंग आहे. अंबरनाथमध्ये तेजश्री करंजोळे या भाजपच्या नगराध्यक्ष झाल्या. म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून ती नगर परिषद झाली तेव्हापासून कधीही भाजपचं कमळ तिथे फुललेलं नव्हतं. मात्र एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामधील दोन्ही नगर परिषदेवर म्हणजे अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूरवरती भाजपचं कमळ फुललंय. म्हणजे एकीकडे रवींद्र चव्हाण यांनी कम्प्लिटली एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना कॉर्नर केलेलं आहे. अशा ठिकाणी अंबरनाथमध्ये ज्या 59 जागा आहेत त्याच्यापैकी 23 जागा ह्या एकनाथ शिंदेकडे आहेत. तर आता जे नवीन जे त्यांनी पॅनल केलेलं आहे त्यामध्ये 16 जागा बीजेपीच्या आहेत, 12 जागा काँग्रेसच्या आहेत आणि 4 जागा NCPच्या आहेत आणि त्याला नाव दिलं अंबरनाथ विकास आघाडी. आता ज्या पक्षाच्या विरोधात तुम्ही राज्यभर आहात, ज्या पक्षाच्या धोरणांच्या विरोधात तुमचे नेते सकाळ संध्याकाळ बोंबलत असतात, कोकलत असतात, अशा पक्षासोबत तुम्ही केवळ ते स्थानिक राजकारण करण्यासाठी जाणं म्हणजे पक्षाची विचारधारा कुठे राहिली आहे. म्हणजे कालचाच किस्सा बघा, म्हणजे विचारधारा हे अभद्र युती, विचित्र आघाडी हे होत आहे. म्हणजे अजित पवार यांना सांगायचं की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा मान्य केली पाहिजे, सावरकरांबद्दल तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. ते नाही म्हणाले आहेत का? आणि जर ते नाही म्हणाले असेल तर त्यांना सत्तेत का ठेवताय? हे सोयीने ज्या गोष्टी सुरू आहेत ना, ह्या सोयीने गोष्टी भाजपच्या मुळावरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या पद्धतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी काल स्वर्गीय माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचं नाव पुसलं गेलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत नाव राहता कामा नये. म्हणजे एक आपल्या सोबत नसणारी व्यक्ती त्याचं उत्तुंग व्यक्तिमत्व हे बोलायच्या अगोदर रवींद्र चव्हाण यांनी हे जर भाजपचे म्हणजे RSSचे कार्यकर्ते स्वयंसेवक मानतात तर त्यांना विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे, आता गोपीनाथ मुंडेंची लिगसी नाही आहे कारण गोपीनाथ मुंडे यांचं नाव, प्रमोद महाजन यांचं नाव हे भाजपने कधीच विस्मृतीत घालवण्याचं ठरवलेलं आहे. तसं जर असतं तर पूनम महाजन यांची तिकीट कापण्याचं धरिष्ठ हे भाजपचे जे धुरीणी सध्याचे आहेत, जे चाणक्य समजले जातात, त्यांनी केलं नसतं. म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्यासारखी व्यक्ती सुद्धा, जी व्यक्ती ही कायम देवेंद्र फडणवीस यांचं हनुमान समजलं जातं, म्हणजे काल ते बोलतात आणि आज देवेंद्र फडणवीस त्यांच्या वतीने किंवा कालच रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. म्हणजे एवढा सीझन असलेला माणूस एवढं बोलतोच कसं? म्हणजे तुम्ही कोकणामध्ये जाऊन नारायण राणेंचा बद्दल बोलणार, तुम्ही इकडे समजा आता ते तुमच्याकडे आले अशोक चव्हाण, नाही तर तुम्ही नांदेडमध्ये जाऊन बोलले असते अशोक चव्हाण यांच्या किंवा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल. तुम्ही लातूरमध्ये जाऊन तुम्ही विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलणार किंवा पुण्यामध्ये कालच ज्यांचं निधन झालं सुरेश कलमाडी यांच्याबद्दल. एक लक्षात घ्या, जी व्यक्ती हयात नाही, एक संस्कार, एक काही गोष्टी एक बाउंड्री असते ना राजकारणामध्ये, ही अदृश्य रूपामध्ये जी बाउंड्री असते ती बाउंड्री सर्वच पक्षांनी आता पुसलेली आहे. याचं कारण जर तसं असतं तर विलासराव देशमुखांबद्दल असे उद्गार त्यांच्या मनातच कसं येऊ शकतं की विलासराव देशमुखांचं नाव हे लातूरमध्ये पुसलं गेलं पाहिजे. विलासराव देशमुखांनी काय केलं? विलासराव देशमुख फक्त लातूरपुरते होते का? ते काँग्रेसच्या आघाडीमधील मुख्यमंत्री होते, ते 2 वेळा मुख्यमंत्री झाले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे रवींद्र चव्हाणांना माहिती पाहिजे, मुंबईचा जो विकास दिसतो, BKC जे काही डेव्हलप दिसते, मेट्रो जी सुरू झालेली आहे, ती विलासराव देशमुखांच्या जे काही विजन होतं मुंबईचं त्यामध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे आज तुम्ही सुपामध्ये आहात, आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, कधी तर तुम्ही जात्यामध्ये येणारच आहात ना.
मग अशा वेळी तुमच्या नेतृत्वाबद्दल म्हणजे आज हयात नसलेले समजा उद्या बाळासाहेब ठाकरे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, प्रमोद महाजन यांच्या कर्तृत्वाबद्दल जर कोण क्वेश्चन मार्क करत असेल तर मला वाटतं त्या व्यक्तीचा कद्रूपणा लक्षात येतो. राजकारणामध्ये अशा कद्रू नेत्यांचीच उंची आता वाढत चाललेली आहे. त्यामुळे ह्या जी अभद्र युती आणि विचित्र आघाडी जी जी करण्यात आली आहे, आता अकोटमध्ये सांगितलं जातं भाजपचे नेते म्हणतात, आणि सर्वात इंटरेस्टिंग काय आहे तर जे महसूल मंत्री आहेत, जे माजी प्रदेशाध्यक्ष, ते म्हणतात तिथे विकास करायचा असेल म्हणून अशा पद्धतीने आघाडी किंवा युती केली असेल. आता हा विकास लोकांनी बोललं पाहिजे. तुम्ही बोलून काय उपयोग आहे की तुम्ही बोलून आम्ही विकास केला, हे लोकांनी बोललं पाहिजे. आणि मला वाटतं जे चांगलं वातावरण भाजपसाठी होतं, हे गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीचे स्टेटमेंट येत आहेत ते पाहता हे वातावरण कलुषित करण्याचंच काम भाजपचे अंतर्गत जे ओरिजिनल भाजपही आहेत ना, आता रवींद्र चव्हाण हे ओरिजिनलच आहेत ना भाजपाई. ते काय इकडून तिकडून आलेले नाही आहेत, ते काँग्रेसमधून आलेले नाही आहेत, ते ठाकरेंकडून आलेले आहेत. हे RSSच्या जे शाखामध्ये गेलेले व्यक्ती आहेत तेच लोक असे कसे बोलू शकतात, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि राहिला प्रश्न अंबरनाथमध्ये, जर एकनाथ शिंदे यांना जर दूर करायचं आहे तुम्हाला तिकडून, तर एकनाथ शिंदेने सत्तेत मग का ठेवताय? ते तुम्हाला सत्तेत पाहिजे आहेत. कारण काय, आता जर तुम्ही एकनाथ शिंदेने दूर केलं तर त्याचा फटका तुम्हाला निवडणुकीत बसू शकतो. हे जे सोयीचं राजकारण ते भाजपने कुठेतरी बंद केलं पाहिजे. कारण मुंबईच्या बाबतीत झालं, फोडाफोडी करून झाली, तुम्ही त्या पक्षाच्या विचारधारेवरती हल्ला केला, तो पक्ष फोडला, त्यानंतर सुद्धा अशी कुठली भीती वाटते आहे भाजपला की त्यासाठी त्यांना MIM सोबत जावं लागतं. म्हणजे ज्या MIMच्या विरोधात हे कायम ओवेसी बंधूंच्या विरोधात हिंदुत्ववादी पक्ष असलेला हा कायम टीका करत असतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्याकांच्या बाजूने आपला पक्ष नाही असं अधोरेखित करत असतो. अशा वेळी कुठली ती अकोट नगर परिषद, केवढा त्याचा जीव, त्याचा बजेट केवढा, त्या ठिकाणी तुम्ही जर अशा पद्धतीने करत असाल, तर अशा पद्धतीने आघाडी किंवा युती करत असाल तर तुमची विचारधारा कुठे आहे? म्हणजे तुम्ही कोणत्या जोरावरती तुम्ही जे तुमचे पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेसचे ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष बोलतात की एक गुंड प्रवृत्तीचा, म्हणजे कायम समोरच्याला कोणत्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये उठायला द्यायचं नाही अशा पद्धतीचा माणूस मुख्यमंत्री बसलाय, हे जेवढे हर्षवर्धन सपकाळ बोलतात त्यावेळी ही जी कृत्य आहेत, म्हणजे अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत जाण्याचं भाजपचं कृत्य असू देत किंवा अकोटमध्ये MIM सोबत जाण्याचं भाजपची जी काय आघाडी किंवा युती म्हणतायत, हे पाहतात त्यांच्या विचारधारेलाच तुम्ही कुठेतरी छेद दिलेला आहे. आणि हे सगळं करता वेळी म्हणजे एकीकडे तुम्ही सावरकरांच्या बाबतीमध्ये अजित पवारांनी सांगता, पण अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचं धरिष्ठ तुम्ही दाखवणार नाही, कारण अजित पवार यांची सुद्धा तुम्हाला तेवढीच गरज आहे, एकनाथ शिंदे यांची सुद्धा तुम्हाला तेवढीच गरज आहे. मात्र असं करताना लोकल जे राजकारण आहे, आता लोकल राजकारण काय असतं, प्रत्येकजण काय सांगतं, हे स्थानिक पातळीवरती काहीतरी झालंय. स्थानिक एवढी डेअरिंग ते कोण, पाटील नावाचे ज्यांची आता हकालपट्टी काँग्रेसने केली, प्रदीप पाटील, त्यांची डेअरिंग होऊ तरी शकते का? आतापर्यंत कोणाला माहित तरी होतं की अंबरनाथचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील आहेत, त्यांची एवढी डेअरिंग होऊ शकते की ते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना न विचारता हे जर करत असतील तर मला वाटतं प्रदेशाध्यक्षांची पूर्ण पक्षावरती नियंत्रण नाही आहे. जर रवींद्र चव्हाणांना न विचारता जर अंबरनाथ मधलं जर काय अंबरनाथ विकास पॅनल जर होत असेल तर रवींद्र चव्हाण यांचा कंट्रोल नाही, हे सांगण्यासाठी आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉर्नर केलंच पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, कुळगाव बदलापूर, अंबरनाथ, पनवेल या महापालिका जाता कामा नये. ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्याच पद्धतीचं प्लॅनिंग केलं. मात्र ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं जे काय कंट्रोल आहे तो BJPच्या 10 पटीने आहे. आणि BJPचे जे कोण नेते आहेत ते समजा केळकर नावाचे गृहस्थ जे आमदार आहेत, संजय केळकर, त्यानंतर निरंजन डावखरे जे विधान परिषदेचे सदस्य आहेत, म्हणजे वसंत डावखरे यांचा मुलगा, आणि ते जिल्हाध्यक्ष किंवा जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून काम पाहत आहेत, त्यांची तेवढी पहुंचत नाही ना जे एकनाथ शिंदे यांना टक्कर देतील. आणि त्या ठिकाणी सोयीने रवींद्र चव्हाण यांनी बिहाइंड द कटर राहायचं ठरवलंय. आता ह्या जर युत्या आणि ह्या जर अशा प्रकारच्या जर आघाड्या होत असतील तर
मग देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याबद्दल शिमगा करण्याची गरज नाही. म्हणजे त्यांना जर काँग्रेस चालत असेल, म्हणजे अंबरनाथमध्ये त्यांना जर अकोटमध्ये MIM चालत असेल, तर मला वाटतं की हे केवळ निवडणुका केवळ दाखवण्यापुरतं आहे. त्यांचं सगळं अंडरस्टँडिंग हे झालेलं आहे आणि त्या अंडरस्टँडिंगनुसारच ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे एकदा मान्य केलं पाहिजे. म्हणजे प्रसारमाध्यमं तुमची वक्तव्य, तुमचं म्हणणं हे काय आम्ही आमच्या मनाने कुठली गोष्ट दाखवत नसतो. कुठले प्रसारमाध्यमं तुम्ही बोललेले असतात, म्हणजे नंतर तुम्ही सोयीने U-टर्न घेता. आणि आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक पक्षामध्ये जे काही तिकीट दिलेले आहेत त्या तिकिटाचा जो काय काळा बाजार हा खूप सॉफ्ट शब्द झाला. तिकिटांचा काळा बाजार, तिकीटं विकणं, हे म्हणजे तुम्ही पक्षच दावणीला बांधलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी, म्हणजे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तर ते पाहता की MIMचे जर इम्तियाज जलील माजी खासदार राहिलेले आहेत, MIMचा एक तरुण चेहरा आहे, ओवेसी यांचं एकूण जी काही विचारधारा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये, मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समुदाय आहे, ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचत असतात. ते आता जर तिकीट पैसे देऊन जर विकत असतील तर हा म्हणजे MIM त्यापासून दूर राहिलेला नाही. रामदास आठवलेंच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रामदास आठवलेंना 6 जागा सोडतो सांगितले. कुठे आहेत 6 जागा सोडले मुंबईमध्ये? वंचितने ज्या पद्धतीने 16 ठिकाणी उमेदवार दिले ना, वंचितने सुद्धा सेटिंग केली आहे. आता ही सेटिंग, अंडरस्टँडिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या विचित्र युती, अभद्र युती म्हणा, विचित्र युती म्हणा, अभद्र आघाडी म्हणा, यासाठी कारणीभूत यासाठीच आहे की ह्यांना शॉर्ट गेन पाहिजे. मला काय मिळत आहे? पक्ष राहिला बाजूला, माझी तुंबडी कशी भरते आहे, माझ्या जे जवळचे नातेवाईक असतील किंवा बघा ना ते उमेदवार सगळीकडे बघा की राहुल नार्वेकरच्या घरामध्ये 3 हे आहेत, जागा आहेत. अस्लम शेखकडे 3 ते 4 जागा आहेत. असे जे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोणतरी पत्नी आहे, एखाद्याची मुलगी आहे, एखाद्याचा मुलगा आहे, एखाद्याची बहीण आहे. म्हणजे आपल्याच घरात सगळं यायला पाहिजे. हे जे आता जे राजकारणात हे ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहता ह्या युती होणं हे स्वाभाविक आहे. कालांतराने थोड्या वर्षाने असं होणार की प्रत्येक जिल्ह्यापुरता एक पक्ष असेल, प्रत्येक जिल्ह्यापुरता, आणि सर्वांना आता विकासाची स्वप्न पडतात. विकास झाला पाहिजे, विकासच झाला नाही. म्हणजे एवढी वर्ष जो काय झालेला आहे तो पूर्ण रास झालेला आहे. आणि आता कुठल्या तरी तुम्ही असं काहीतरी करणार आहात, विकास करणार, म्हणजे तुम्ही उमेदवाराला विकत घेणार, उमेदवाराच्या प्रचारासाठी पैसे देणार, मतदार पैसे घेणार, मतदार पैसे देऊन वोट करणार आणि मतदारांनंतर एक्सपेक्टेशन ठेवायचं की विकास. त्यामुळे हे संपूर्ण लोकशाहीचे जे काही थोतांड मांडलेलं आहे, म्हणजे राज्य निवडणूक आयोगापुढे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. कोर्टात गेल्यावरती राज्य निवडणूक आयोग त्याचा कॉग्निझन्स घेणार. म्हणजे व्हिडिओ फुटेज आहे, बाकी सर्व रेकॉर्डिंग मिळत आहेत, छायाचित्र आहेत, उमेदवाराची तक्रार आहे. मात्र सोयीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे हे सोयीचं जे राजकारण आहे ते कालांतराने हळूहळू कमी होईल. आणि भाजपने, ही भाजपची नौटंकी आहे ना, म्हणजे देवेंद्र फडणवीस आता म्हणतात की अशी आम्हाला युती मान्य नाही, काँग्रेस सोबत जाणं, MIM सोबत जाणं. जो गेलाय तोची एवढी डेअरिंग कशी झाली? रवींद्र चव्हाणला तुम्ही का नाही विचारत आहे? रवींद्र चव्हाण यांना कारणे दाखवा, नोटीस दाखवण्याची हिंमत कोण दाखवणार? किंवा तिकडे जर अकोटमध्ये ज्याने कोणी केलं असेल, आता प्रदेशाध्यक्ष आहेत ना अंबरनाथ, तर त्यांचा गड आहे. अशा ठिकाणी सुद्धा जर अशा गोष्टी होत असतील तर मला वाटतं ही नौटंकी फडणवीस यांनी करू नये, नौटंकी बावनकुळे यांनी करू नये, आणि इम्तियाज जलील यांनी तर करूच नाही, ज्यांनी तिकीटं विकल्याचा जो आरोप होत आहे. आरोप कोण उगाच करत नाही ना. 4 दिवसापूर्वी ज्यावेळी अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला, भागवत कराड जे केंद्रीय राज्यमंत्री राहिले त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला, त्यांचं नशीब चांगलं की त्यांना गाडीच्या बाहेर लोकांनी खेचून, म्हणजे आताच सुद्धा जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अंडी फेकून मारली आहेत, ती मुलं धावत आहेत त्या गाडीला. आणि आता इम्तियाज जलील सांगतात काय, ते अतुल सावे आणि सिरसाट यांचे कार्यकर्ते आहेत. हे सांगण्यासाठी आहेत, ते कार्यकर्ते MIMचेच आहेत. आज ओवेसींची सभा होते. त्यामुळे मला वाटतं हे राजकारण कोणत्या दिशेला चाललंय. सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने एका जागेसाठी मनसेच्या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षाची हत्या झाली, त्याची 2 जी लहान मुलं आहेत ते काल ज्या पद्धतीने अमित ठाकरे याने बिलगून म्हणत होते की माझे बाबा कुठे आहेत, ह्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्याचा जीव जाण्यापर्यंत तुमची बिनविरोध निवडणूक, तुमची राजकारणातली लालसा, तुम्हाला त्या खुर्चीचं बसण्यासाठी साम दाम दंडभेद, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी कराव्या लागतात त्यावेळी ह्या अभद्र युत्यांचा जन्म होतो, विचित्र आघाड्यांचा जन्म होतो. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही माय महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल पाहत राहा.
त्यानंतर त्याला आवर्जून सबस्क्राईब करा. आम्हाला जर याबाबतीत अजून जर तुम्हाला काय सांगायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तसंच आम्हाला फेसबुक आणि इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.